नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दोघातला फरक स्पष्ट केला. मध्यमलोपी व इतरेतर द्वंद्व समासातील. बरोबर, हे बघा आपण इथे त्यांचा फरक स्पष्ट केलेला आहे. मध्यम पदलोपीमध्ये शब्द मध्ये लपलेला असतो. बरोबर. आता आपण ट्रिक लक्षात ठेवणार आहे. ट्रिक 1 काय आहे आपली? ट्रिक 1 सांगते बघा, ही आपली ट्रिक 1 आहे. जर प्रश्न पडला हे कसे बनले? जर प्रश्न पडला हे कसे बनले, तर मध्यम पदलोपी. आणि जर प्रश्न पडला हे आणि ते, तर द्वंद्व समास. कारण की द्वंद्व समासाचा अर्थच होतो की दोन्ही जे पदं आहेत त्या समासातील ते दोन्ही पदं मुख्य आहेत. बरोबर. आणि दुसरी एक ट्रिक आहे, फास्ट ट्रिक आहे. पहिले काय करा, आणि लावून बघा. अर्थ लागला आणि लावल्यानंतर जर अर्थ लागला तर तो द्वंद्व समास, आणि अर्थ नाही लागला म्हणजे मध्यम पद लोपी समास. ही दुसरी ट्रिक आहे आपली. आता ट्रिक तिसरी, फूड कन्फ्युजन क्लिअर करायचं आपल्याला. जर दूध भात हा असा शब्द जर आलाय, दूध भात असेल किंवा तुमचा काय म्हणता येईल आपल्याला, आई बाप असेल है ना, तर याच्यात आई आणि बाप दोघंही महत्त्वाचे आहे. दूध आणि भात हे दोन्ही महत्त्वाचे आणि वेगवेगळे शब्द आहेत. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. आणि साखर भात, साखर घालून बनवलेला भात. बरोबर. आता एक्झाममध्ये प्रश्न कसे येऊ शकतात, तर प्रकार 1, समास ओळखा असा येणार. साखर भात, तर सांगा आता तुम्ही कोणता समास असणार हा साखर भातवाला? तर हा असणार आहे आपला मध्यम पद लोपी, साखर घालून बनवलेला भात. पुरणपोळी, पुरण घालून बनवलेली पोळी. राहील हे सगळ्यांच्या लक्षात. कांदे पोहे, कांदे घालून बनवलेले पोहे. आई वडील, हा आई वडील कोणचा? इतर समास म्हणजे द्वंद्व समास, म्हणजे आई आणि वडील. पण चुलत सासरा जर म्हटलं तर नवऱ्याचा चुलता किंवा नवरीचा चुलता या नात्याने सासरा, तर तो कोणचा येईल मग? मध्यम पद लोपी. नंतर दूध भात झालं, कांदे पोहे झालं. आता योग्य जोड्या लावा. हरिहर, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव. तर हरी आणि हर द्वंद्व समास. चुलत सासरा मध्यम पद लोपी आपण आधीच बघितलंय. नंतर खालीलपैकी द्वंद्व नाही. आई आणि वडील द्वंद्व आहे, हरी आणि हर द्वंद्व आहे. साखर भात नाही आहे, साखर घालून बनवलेला भात आहे तो. मध्यम पद लोपी, मध्ये शब्द लपलेला, द्वंद्व आणि किंवा व लावता येते. कसे म्हटले तर मध्यम पद लोपी, कोण म्हटले तर द्वंद्व. राहील लक्षात. थँक्यू.